अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या आठवडाभर अति मुसळधार पाऊस झालाय, तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस देखील झालाय। या पावसाचा सर्वाधिक फटका मोर्शी आणि चांदूर बाजार तालुक्याला बसलाय। या भागातल्या अनेक शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेलेली आहेत, जमीन खरडून गेली आहे। कापूस, संत्रा, तूर, केळी आणि इतरही अनेक पिकांना या पावसाचा चांगलाच फटका बसलाय। त्यामुळे सगळे इथले शेतकरी चिंताग्रस्त आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल असं आश्वासन देखील दिलंय। पाहूयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। अमरावतीत आभाळच फाटलं। 3-4 दिवसांपासून अतिमुसळधार पाऊस, ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला। हजारो हेक्टर शेती पाण्याखाली। अमरावती जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय, तर काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे। त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला असून तिवसा, चांदूर बाजार, धामणगाव आणि चांदूर रेल्वे तालुक्यात 3 दिवसात पूरस्थिती उद्भवली होती। या पावसाचा पिकांना मोठा फटका बसला असून उभे पीक आडवी झाली आहे। हजारो हेक्टर शेती अद्यापही पाण्याखाली आहे। त्यामुळे नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे। चांदूर बाजार मधील माधान गावात नाल्याला पूर आल्यानं नाल्याचं पाणी थेट गावात शिरलं। या भागातील संत्र्यांची झाडं जमीनदोस्त झाली। सोयाबीन, कापूस, तूर ही पिकंही या पावसात आडवी झाली आहेत। तिवसा, दर्यापूर, चांदूर बाजार या 3 तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेती पिकाचं नुकसान झालंय, तर घरांची देखील पडझड झाली आहे। वाऱ्यासोबत पाऊस होता आणि ह्या पावसात आमच्या झाडाचं म्हणजे एवढं नुकसान झालं की हे 15 वर्ष ह्या झाडाला जगवलं, 15 वर्षापर्यंत तयार केलं। कसं तयार केलं असं हे आमचं आम्हालाच माहीत। आईनं लहान कलम लावतो त्यावेळेस हरणं डुकरं संपवते आणि हे एवढं मोठं झालेलं आज आमचं हे एवढं मोठं संत्रा गळलं की साहेब ह्याच फक्त संत्र्याला भाव होता आता ह्या आणि जे चांगले चांगले संत्रा हे सगळे अक्षरशः गळून पडले। अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी चांदूर बाजार, तिवसा तालुक्यात नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करत शेती बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिलाय। सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। शेतीचे तसेच घराचे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शेती तर अक्षरशः अनेक हेक्टर पाण्याखाली गेलेली आहे। आजही पाणी त्या शेतीमध्ये थांबलेलं आहे। या संदर्भात मी तहसीलदार एसडीओ सोबत बोलून त्या संदर्भात पंचनामे करण्याची सूचना केल्या आणि प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि कुठलंही काम ही कुठलाही शेतकरी सुटला नाही पाहिजे या पद्धतीने त्यांच्यासोबत दूरध्वनीद्वारे चर्चा केली। अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत 9,468 हेक्टर बाधित झालं असून यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत 9,468 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालंय। पुरामुळे 35 हेक्टर शेती खरडली गेली। घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं 53 कुटुंबातील 216 व्यक्तींना स्थलांतरित करण्यात आलं। 543 घरांची पडझड झाली, तर एकाचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 23 गुरांचा मृत्यू झालाय। भरपूर आमचं नुकसान झालेलं आहे। याच्यात 50 ते 60 हजार रुपये खर्च होऊन आता काहीच उरलेलं नाही आहे। जे गव्हर्नमेंटनी पूल केला रोडवरती त्या पूर्ण आता 2 वर्ष नाही झाले तर त्या पायल्या डाऊन मध्ये आहे। त्याच्यामुळे आमच्या पूर्ण शेतात पाणी घुसून राहिलं, काहीच कामाचं राहिलं नाही, शेत खरडून चालले। त्याच्यामुळे आम्हाला याची नुकसान भरपाई मिळण्यात यावी, नाही तर आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही। गव्हर्नमेंटचं लक्ष अजिबात कास्तकारावरती नाही आहे। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असं आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना दिलं। पावसाने झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत। पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार त्याकरता आपलं सरकार काम करत आहे अशी महत्त्वाची प्रतिक्रिया पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। शेतकऱ्याचं नुकसान झालं, पण या ठिकाणी आपल्या सरकारने निर्णय घेतला की सर्वांचे पंचनामे करून आपल्या सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संपूर्ण पिकाची नुकसान भरपाई
आपल्या सरकारकडनं मिळणार आहे, याकरता आपलं सरकार काम करत आहे. पावसाच्या तडाख्यामुळे अमरावती जिल्हा पुरता हवालदिल झालाय. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. आता शासनाची मदत कितपत लवकर पोहोचते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.